नमस्कार महाराष्ट्र, राम राम मंडळी. मी रोहन गुजर. सह्याद्री वाहिनीवरील नव्यानं सुरू झालेला हा कार्यक्रम प्रत्येकाच्या विचारांना चालना देणारा अभिनव कार्यक्रम, खरं तर उपक्रम. बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलं. साधारण चौकटीच्या बाहेर जाऊन असंख्यानं सक्रिय सहभागी करून घेणारा नवनवीन उपक्रम प्रत्यक्ष कॅमेऱ्यात बंद करून आपल्या भेटीला घेऊन आलोय. सोबत या उपक्रमांना यशस्वी करून दाखवणाऱ्या व्यक्तींच्या खास मुलाखती आणि तुम्हाला विचारांच्या पलीकडल्या धारेत सामील करून घेणाऱ्या संस्थांचा जवळून परिचय. सारं काही विचारांच्या पलीकडलं, तुमच्या आमच्या सभोवतीचं रोज घडत असलेलं, तरीही आगळं वेगळं, अहो आपल्या विचारांच्या पलीकडलं, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, जग हे सुंदर आहे. अहो जग हे अतिसुंदर आहे. जगण्यातील तल्लीनतेचा अमृतमय अनुभव आहे. जग हे सुंदर आहे. जग हे अतिसुंदर आहे. हा माझा अनुभव नाही आहे. हा अनुभव आहे अर्बन स्केचर्स अर्थात शहरी रेखाचित्रकारांचा. अहो विचारांच्या पलीकडलं मधलं आजचं कथानक याच अर्बन स्केचर्सचं आहे आणि तेही मुंबईच्या भन्नाट रेखाचित्रकारांचं एक सामायिक विश्व. आणि त्या विश्वाचा गाभा आहे वी जस्ट लव्ह टू स्केच. काही जुने, काही नवे, तर काही नवखे, परंतु सारेच रेखाचित्रणावर सारखेच प्रेम करणारे. रेखाटनासाठी बसायची जागा कधी घराची चौकट असते, तर कधी मस्त आउटडोअर लोकेशन. हातातली पेन्सिल झपाझप चालायला लागते, जसं डोळ्यांच्या कवाडात सूक्ष्म निरीक्षणातून ऑब्जेक्ट्स नखशिखांत सामावले जातात. रेखाचित्रांसाठी नेमक्या दिवशी नेमक्या वेळी हे सगळे रेखाचित्रकार घरातनं बाहेर पडतात, तेव्हा त्यांचे डोळे, त्यांचं मन अधाशासारखं भुकेलेलं असतं. आणि म्हणून ही कथा आगळी वेगळी असणार आहे, विचारांच्या पलीकडली असणार आहे. मला असं वाटतं मी एवढं सगळं बोलण्यापेक्षा आपण त्यांची छोटीशी एक एव्ही बघूया. एव्ही प्लीज. मनाच्या हिंदोळ्यावर बसून डोळ्यांच्या आवाक्यात सामावणारं, मनाच्या अंतरंगात चिंब भिजवून कागदावर रेखाटायचं हे चित्ररेखाटन. कमीत कमी शब्दात कविता रेखाटणारा कवी ज्याप्रमाणे स्वतःला प्रतिबिंबित करतो, त्याचप्रमाणे स्केचर्स अर्थात रेखाचित्रकार केवळ पेन्सिलच्या किंवा कुंचल्याच्या फटकाऱ्यानं स्वतःला रसिकांसमोर सादर करतात. हातात पेन्सिल, मनात कोरलं गेलेलं ऑब्जेक्ट आणि देहाची अवस्था, भान हरवून गेल्याची. हा चमत्कार म्हणजे रेखाचित्र. आपली रोजची देहबोली बाजूला ठेवून ऑब्जेक्ट पाहता पाहता स्वतःचं अस्तित्व पार विसरून जायचं, हीच खरी किमया आहे. रेखाचित्र साकारणाऱ्या चित्रकाराशी हे ऑब्जेक्ट संवाद साधतं, जे मनाच्या तारा छेडीत राहतं आणि त्यातून त्या चित्रकाराचं एक खास गाणं मनात रुंजी घालू लागतं. भक्तांची समरूपतेची भक्ती या चित्रकार रूपी भक्तात ओतप्रोत भरलेली असते अदृश्य स्वरूपात. म्हणूनच हे नातं आहे विचारांच्या पलीकडलं. रेखाचित्रकार जे साकारायचं त्या ऑब्जेक्टला डोळ्यांच्या कक्षेत सामावून घेण्यासाठी आसनस्थ होतो, तेव्हापासून त्याची एकाग्रता खऱ्या अर्थानं अभिन्न झालेली असते. निसर्गाच्या अवीट शांततेच्या पार्श्वभूमीवर ही एकाग्रता मनाचा अविभाज्य घटक होऊन जाते आणि मनाच्या लक्षाधी आविष्कारातून फटकारे कागदावर उमटले जातात आणि ते सारं आपसूक होतं. हा चित्रकारांचा अनुभव आहे. डोळ्यांना जे दिसतं यापेक्षाही
अंतःचक्षूमध्ये जे सामावलेलं आहे ते कागदावर उतरवणं यासाठी चित्रकार केवळ माध्यम असतो. हे इतकं नकळत घडतं की रसिक प्रेक्षकांबरोबर प्रत्यक्ष चित्रकारालाही या निर्मितीचं कोडं उलगडत नाही. चित्रकाराला अशी निसर्गात स्वतःचं अस्तित्व विसरून काम करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तो त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. अर्बन स्केचर्स मुंबईमुळं ही संधी चित्रकारांना मिळते. हे सुद्धा खूप मोलाचं आहे. चित्रकार सांघिकरित्या एकत्र येतात, यालाही एक आगळा अर्थ आहे. एकमेकांच्या चित्रांचं अवलोकन करण्याची संधी ही सुद्धा मोलाची बाब आहे. विचारांच्या पलीकडे जाऊन सांगायचं तर या रेखाचित्रकारांच्या माध्यमातून निसर्ग हा घराघरात येतो. पाहणाऱ्याला तो भावतो आणि अरसिकालाही तो काही क्षण आकर्षित करतो. हीच किमया आहे अर्बन स्केचर्स मुंबईची. आज आपल्यासोबत असणार आहे अर्बन स्केचर मुंबई यांच्या चॅप्टर ॲडमिन झैनाब तांबावाला. मला खूप प्रश्न पडले आहेत. आय नो तुम्हालाही हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आपण डिरेक्टली त्यांनाच बोलूया. झैनाब तांबावाला, मी तुमचं या कार्यक्रमात स्वागत करतो. प्लीज वेलकम. नमस्कार मॅम. प्लीज बैठिए. हां मॅडम, खूप भारी वाटतंय मला तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात, कारण आत्ता मी एव्ही दाखवली आहे, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली आहे आणि आत्ता ॲक्च्युली खूप प्रश्न विचारायचे आहेत आम्हा सगळ्यांना तुम्हाला. माझा पहिला प्रश्न आहे की अर्बन स्केचर्स ही काय कॉन्सेप्ट आहे आणि ह्याची सुरुवात कशी झाली किंवा तुमचं असोसिएशन काय आहे ह्याच्याबरोबर? अर्बन स्केचर्स हे आता एक ग्लोबल मूवमेंट सारखं झालं आहे आणि 2007 मध्ये सिॲटल बेस्ड इलस्ट्रेटर आणि जर्नलिस्ट गॅबी काम्पानारियो यांनी एक ऑनलाईन फोरम सुरू केलेला आणि तिथे सगळ्या ज्या लोकांना स्केचिंग फ्रॉम ऑब्झर्वेशनची आवड होती त्यांना इन्व्हाइट केलं त्यांचे स्केचेस शेअर करायला. आणि जशी ती त्या ऑनलाईन फोरमला विजिबिलिटी भेटली तशी ही मूवमेंट वाढत गेली. पण आता आम्ही एव्हीत बघितलं की तुमच्यासोबत, म्हणजे तुम्ही दिसलात आम्हाला, पण तुमच्यासोबत अजून खूप कलाकार आम्हाला दिसले. करेक्ट. तर ह्या सगळ्या स्केचर्सना तुम्ही स्वतःहून बोलवता, ते तुमच्याकडे येऊन असोसिएट होतात, ते कसं ते सगळं घडून येतं? तर बेसिकली आम्ही सोशल मीडिया यूज करतो. आमचं एक फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे अर्बन स्केचर्स मुंबई म्हणून. तिथे आम्ही नोटिफिकेशन टाकतो, एक लोकेशन ठरवतो आणि जे लोक नोटिफिकेशन बघतात ते लोक येतात. पण तिथे येण्यासाठी काही क्रायटेरिया आहे का की तुम्हाला? अजिबात काही नाही. तुम्ही कोणी पण असू शकता, काही पण असू शकता. तुम्हाला फक्त स्केचिंगची आवड असायला पाहिजे, तुमची कुठली पण स्टाईल असायला पाहिजे. तुम्ही बिगिनर असो किंवा तुम्ही ॲडव्हान्स्ड असो, कोणी पण स्केच करू शकता. याची काही रजिस्ट्रेशन नाहीये, काही अजिबात काही रिक्वायरमेंट नाही आहे. आपण म्हणतो तुम्हाला एक लव्ह पाहिजे. कलाकाराला कधीच वय नसतं. म्हणजे तो कुठल्या एजचा आहे, जसं तुम्ही आता म्हणालात, त्याला फक्त आवड असली पाहिजे, त्याच्याकडे तो दृष्टिकोन असला पाहिजे, त्याला ते दिसलं पाहिजे, ती फ्रेम दिसली पाहिजे ज्याला ती स्केच करायची असते. करेक्ट. पण मॅम, ही सगळी लोकेशन्स असतात, जसं आता मी म्हणत होतो की आमच्या आजूबाजूला खरं तर खूप सुंदर गोष्टी आहेत, पण आमचं लक्षच जात नाही. कारण आम्ही आपला एक काहीतरी गोल असतो, एक महिन्याचा ठरलेलं इन्कम असतं, त्याच्या मागे आम्ही धावत असतो. पण ह्या सगळ्या सुंदर गोष्टी कुठे तुम्हाला मिळू शकतात किंवा ही लोकेशन्स तुम्ही कशी निवडता? त्यासाठी काही क्रायटेरिया आहे का? एक तर याची खूबी ही आहे की तुम्ही कुठे पण बसून स्केच करू शकता. असं काही नाहीये की तुम्हाला एकदम असं सीनिक लोकेशनवर जावं लागेल का काही स्पेशल जागावर जावं लागेल स्केच करायला. असं डोंगर दिसला पाहिजे असं काही गरजेचं तुम्ही कुठे पण बसून तुम्हाला जे दिसलं त्याला तुम्ही स्केच करू शकता. पण एखादा माणूस जर तुम्ही त्याचं स्केच करायला घेतलं आणि तो उठून निघून गेला मध्ये, तेव्हा मग तुम्ही ती फ्रेम तुमच्या डोक्यात एवढी पक्की बसलेली असते की तुम्ही तो गेल्यानंतरही करू शकता की बऱ्याचदा ते अर्धवटच राहतं? काय माहिती, तो अनुभव काय असतो? नाही, असं नाहीये. तर थोडीशी ट्रेनिंग आणि थोडंसं प्रॅक्टिस जर केलं तर तुम्ही ह्युमन फिगर पण 30 सेकंड मध्ये स्केच करू शकता.
कारण की एक थोडीशी त्याला प्रॅक्टिस लागते आणि थोडंसं फिअरलेस व्हायला पाहिजे. तुम्ही तुमची जिद्द सोडली नाही पाहिजे, तुमच्यातलं पॅशन फॉलो करत राहायला पाहिजे. करेक्ट. मंडळी, तुम्ही बघताय चर्चा किती जास्त इंटरेस्टिंग होते. मला अजून खूप गोष्टी यांना विचारायच्या आहेत. मला माहिती आहे तुमच्या मनातही खूप प्रश्न आहेत, पण आता आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. महाराष्ट्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आणि मी रोहन गुजर. आज आपल्यासोबत आहेत झैनाब तांबावाला, अर्बन स्केचर्स मुंबई यांच्या चॅप्टर ॲडमिन. मॅम, अजून खूप गप्पा मारायचे आहेत तुमच्यासोबत, खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण त्या अगोदर मगाशी आपण एक एव्ही पाहिली. माझं मन काही अजून भरलं नाही आहे. मला अजून एक एव्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवायची आहे. Sure. तर आपण आता अजून एक एव्ही बघूयात. एव्ही प्लीज. निसर्गाच्या अमर्याद आविष्कारांना मनाच्या कुपीत साठवता साठवता जे कुपीतून उचंबळून बाहेर येतं ते कागदावर रेखाटण्याचा हा शब्दांच्या पलीकडला अनुभव. निसर्गाच्या सानिध्यात कुंचल्यातून निसर्ग कागदावर उतरवणं हा स्वर्गीय अनुभव घेण्याकरिता चित्रकार स्वतःला निसर्गाच्या कुशीत झोकून देतो. अर्बन स्केचर्स नावाची वर्ल्ड वाईड कम्युनिटी आहे आर्टिस्ट लोकांची. बरेच वेगळ्या तऱ्हेचे आर्टिस्ट येतात. कोणी आर्किटेक्ट्स असतात, कोणी फाईन आर्टिस्ट असतात, कोणी कमर्शियल आर्टिस्ट असतात. आणि दर संडेला एक लोकेशन ठरवून पूर्ण ग्रुप त्या लोकेशनला भेटतो. 1-2 तासात जे काय तुम्हाला दिसतंय, जे तुम्हाला आवडतंय किंवा जे तुम्हाला डिपिक्ट करायचं आहे तुमच्या पेंटिंगमध्ये ते तुम्ही पेंट करू शकता. गेली 2-3 महिने ही ॲक्टिव्हिटी बंद होती बिकॉज ऑफ लॉकडाऊन्स, पण आता मागच्या 2-3 संडेज आम्ही येतो आहे पुन्हा. खूप छान वाटतं. पूर्ण आठवडाभर आपण कामात बिझी असतो, आपल्या लाईफमध्ये स्ट्रेसेस असतात. तर एक संडे जस्ट स्वतःबरोबर वेळ घालवणे आणि नेचरमध्ये वेळ घालवणे, थोडं आपलं ऑब्झर्वेशन बेटर करणे, ह्या गोष्टी ह्या ॲक्टिव्हिटीमधनं आपल्याला शिकता येतात. आठवड्यातनं आम्ही फोटोग्राफ्सवरनं काम करतो. त्यामुळे फोटोग्राफ्समधून जी ॲक्च्युअल नेचरची गंमत आहे किंवा एक डायनामिझम जे नेचरचं आहे ते दिसत नाही. पण वेन यू कम ऑन लोकेशन असं लाईट चेंज होत असतो, कधी क्लाउडी असतं, कधी सनी असतं. त्यामुळे रंग कसे बदलतात हे आपल्याला शिकायला मिळतं या ॲक्टिव्हिटीमधनं. मुंबईसारख्या शहरात गर्दी आहे, जीवन रहाटीला विलक्षण गती आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत तोचपणाही आहे. परंतु चित्रकारासाठी सौंदर्याची बलस्थानं अगणित आहेत. हाच अनुभव आहे अर्बन स्केचर्सचा. या सौंदर्याच्या बलस्थानांना अंजारून गोंजारून कॅनव्हासवर साकारताना चित्रकाराला जो आनंद मिळतो, जो सुगंध मिळतो, तो त्याला पुढल्या आठवड्यासाठी नवचैतन्याचा पुरवठा असतो. हे सत्य आहे. अर्बन स्केचर्सचा मुंबई ग्रुप असल्यामुळं हे सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला व्यक्तिशः शक्य होऊ शकतं. मुंबईने जे काही दिलंय ते परत कुठेतरी चित्राच्या माध्यमाने परत देऊया असं वाटतंय. अर्बन स्केचर्स म्हणून ही संस्था आहे जी आता असं काम करत आहे की तुम्हाला जागी जाऊन तुम्हाला काम करता येते. एकतर कोरोना काळमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की घरी चौकटीत बसून ते घुसमटल्यासारखा वाटत होता. आता हे मुक्त हवेत आणि मुंबईच्या सुंदर वातावरणात परत मुंबईला आम्ही आमच्या दृष्टीने, एका कलाकारच्या दृष्टीने आम्ही आमच्या कॅनव्हासवरती रंगवतोय. आणि ते अत्यंत आनंददायक गोष्ट आहे, कारण खूप महिने झाले घरातच बसून होतो. चित्रावरनंच चित्र काढायच्या किंवा फोटोवरनं चित्र काढायच्या, ते ॲक्च्युली जमत नाही. जे कोण रिअलिस्ट काम करणारी लोकं आहेत त्यांना नेहमी जागेवरती जाऊन किंवा माणसांना बसवून काम करायची सवय असते. आणि खूप दिवस हे सगळं हरवलं होतं. आज हे परत मिळवल्यासारखं वाटतंय. इतकं मुक्तपणाचा आनंद होतोय, इतका सुंदर वातावरणाचा आनंद होतोय. थँक्यू अर्बन स्केचर्स.
किती आनंद, किती समाधान, सॅटिस्फॅक्शन होतं यांच्या चेहऱ्यावर. मी तुम्हाला हेच विचारणार होतो की गेला काही काळ सगळ्याच कलाकारांसाठी वाईट गेला. त्यांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं, स्केच करता येत नव्हतं, पण आता पुन्हा एकदा ते स्केच करायला लागलेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, मुंबईत तुम्हाला बरीच कॅरेक्टर्स बघायला मिळतात. करेक्ट. पण मुंबई म्हटल्यानंतर आपण एक गोष्ट डिनाय करू शकत नाही, ती म्हणजे गर्दी. कारण सतत धावत असते मुंबई. तर इथं स्केच करताना काय एक्झॅक्ट तुमचा अनुभव असतो? पहिला तर जेव्हा मी घरातनं बाहेर निघते तेव्हा मला थोडंसं फिअर असतो की मग आता मी कुठे बसणार. ओके. आणि कारण मला माहिती आहे गर्दी आहे, कंडिशन्स कवा एकदम सनी असते किंवा काही म्हणजे कंडिशन्स नेहमी काही फेवरेबल नसतात. बरोबर. पण काय होतं की जेव्हा तुम्ही बाहेर निघता तेव्हा काही ना काही तुम्हाला सुचतं आणि जागा भेटते आणि सगळं म्हणजे इट जस्ट कम्स टुगेदर. ती एक आहे. आणि दुसरं हे आहे की जेव्हा तुम्ही स्केच करायला बसतात आणि लोक बघतात तेव्हा लोकांचा जो एक्सप्रेशन आहे किंवा लोकांचा जो रिॲक्शन आहे तो एकदम इंटरेस्टिंग असतो. कारण काही लोक बिलीव्ह करू शकत नाही की असं पण कोणी करतात. कोणाला वाटतं की आम्ही सारखे ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये आहे. कोणाला वाटतं की ते पण स्केच करू शकतात. असे पण लोक भेटले ते जे आम्हाला बघून या मुवमेंट मध्ये जॉईन झालेत, या कम्युनिटी मध्ये जॉईन झाले. आणि दुसरा एक एक्स्ट्रीम एक्सपिरियन्स हे आहे की कधी कधी जेव्हा सिक्युरिटी जास्त असते कुठल्या लोकेशनवर, कारण आता सिक्युरिटी वाढली म्हटल्यानंतर. करेक्ट. एक्झॅक्टली. तर स्केचर हा थ्रेट म्हणून लोक बघतात की हा एवढा वेळ बसून काय करतोय. तर तिथे मग आम्हाला तुम्ही कसं डील करता त्यावेळेला? मग एक तर आम्ही समजायला ट्राय करतो की आम्ही काही म्हणजे आम्ही काही चुकीचं करत नाही. एक्झॅक्टली. यु नो. आणि स्केचिंग. करेक्ट. आणि मग कोणी नाही अग्री केलं तर मग तिकडनं उठून जायचं, काय दुसरं बघायचं. अरे बापरे. पण तुम्ही दरवेळेला भेटता, एवढे सगळं स्केच करता, पण मग ह्याचं काही ही लोकांपर्यंत कशी पोहोचतात ही सगळी स्केचेस? तर ह्याचं काही म्हणजे एक्झिबिशन असतं किंवा एक्झिबिशन भरवण्यासाठी मुंबई स्केचर्स काही प्रयत्न करतं का? तर मेनली जे स्केचेस असतात त्यांची विजिबिलिटी आमच्या सोशल मीडियावर बरोबर ती स्पेस आहे. त्याच्या फेसबुक ग्रुपवर जेवढे स्केचर्स स्केचवॉकमध्ये पार्टिसिपेट करतात किंवा काही लोक स्वतःचं पण स्केचेस बनवतात ते लोक त्या फेसबुक ग्रुपवर शेअर करतात आणि तिथे विजिबिलिटी वाढते. इंस्टाग्रामवर टॅग करतात, तिथे लोक बघू शकतात. आणि आमची एक ऍक्टिव्हिटी आहे, 3 तासाचा जो स्केचवॉक असतो तो संपतो तेव्हा आम्ही एक थ्रो डाऊन सारखं करतो. म्हणजे सगळे लोक त्यांचे स्वतःचे स्केचेस ठेवतात आणि एकत्र सगळे स्केचेस बघायला भेटतात आणि मग आम्ही त्याच्यावर डिस्कस करतो किंवा एक अपॉर्च्युनिटी. तुमच्यासाठीच तुम्ही बघता की तुम्ही तिथे आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही ते बघायला देता? नाही, आम्ही इट डिपेंड्स. आणि आमची स्केचवॉक संपते तेव्हा आम्ही पिक्चर्स परत अपलोड करतो. तर जे लोक नाही पार्टिसिपेट झाले किंवा सायलेंट बायस्टँडर्स काही असेल की मला जायचंय नाही जायचंय, ते लोक पण बघतात आणि ते लोक पण इन्स्पायर होतात. आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न पडलाय, मी विचारतोय त्यांना असं विचारायचं की जे नवीन स्केचर्स आहेत ज्यांना काहीतरी करून बघायचंय की बाबा मला जमतंय का, मी करू शकेन का, त्यांना तुम्ही काय सांगाल? स्केचिंग हे असं आहे की एक तर पहिला तुम्हाला तुमचा फिअर तो साईडला ठेवायलाच लागेल. सुरुवात करायला एकदा तो फिअर तुम्ही काढला स्वतःचा, पहिला तर तो फिअर स्वतःचा असतो. कारण तुम्ही स्वतःला क्रिटिक करतात, तुम्ही स्वतःचे जजमेंट कॉन्स्टंटली पास करत असतात. तर तो फिअर जर तुम्ही साईडला ठेवला आणि तुम्ही त्याचा पर्पज ठरवला की माझा पर्पज काय आहे, सगळ्यात महत्वाचं मला वाटतं तेच आहे. माझा पर्पज हे आहे की मला हे एक्सप्लोर करायचं आहे. मग आता मला जमलं नाही जमलं ते मी बघणार, 6 महिने देणार, 6 वर्ष देणार, बघणार कुठे जात आहे, काय डिरेक्शन घेत आहे, अँड देन दॅट प्रोसेस बिकम्स इझियर. या सुंदर विचारावर आपण घेणार आहोत छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले.
मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहेत अर्बन स्केचर्स मुंबईच्या जैनाब तांबावाला. मॅम, आता आपण हळूहळू शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय. मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण एवढं स्केचेसबद्दल बोललो, तर ही स्केचेस त्यांचं मोल खरंच अनमोल असतं का? ती प्रिशियस असतात का? तुम्ही जपून ठेवता का? काय वाटतं तुम्हाला? हो, किंवा म्हणजे मग स्केचेस आणि स्केचर्स ह्याचं तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. हां, तर स्केचेस, हो, स्केचेसमध्ये काय काय होतं की एक तुम्हाला प्रोग्रेशन दिसायला मिळतं तुमच्या स्वतःच्या काममध्ये. मी किती इम्प्रूव्ह होतो. करेक्ट. आणि ते त्याच्यामध्ये खूप मजा आहे. कारण की मी 2 वर्षापूर्वी याला कसं बघितलं आणि कधी कधी आम्ही सेम स्पॉटला जातो, पण आम्ही सेम स्पॉटला जातो आणि आमचे परत पॉइंट ऑफ व्ह्यू बदलतं. आणि दुसरं हे आहे की स्केचर्स, तुम्ही जेवढे पण स्केचर्स घेतले आणि त्यांना एकाच स्पॉटवर बसवले आणि एकच सब्जेक्ट दिला, तरी पण तुम्हाला एवढी व्हरायटी आणि एवढे वेगळे वेगळे स्टाईल भेटणार. तर हे दॅट इज द चार्म ऑफ द होल ऍक्टिव्हिटी. म्हणजे एकच झाड असेल तरी प्रत्येक माणूस त्याचा स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह आणतो वेगवेगळ्या त्याच्यामध्ये. पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या झाडाकडे बघतो Correct. आणि तसंच त्या स्केच मध्येही उतरतं. करेक्ट, ऍब्सोल्युटली. वाव. आता एक शेवटचा प्रश्न, जर काही लोकांना तुमच्यासोबत असोसिएट व्हायचं असेल तर त्यांना काही यायला हवं का? किंवा तुम्ही जेव्हा स्केचिंग करता तेव्हा तिथे कोणकोणत्या फील्डमधनं लोक येतात, कोणकोणत्या वयाचे लोक असतात? करेक्ट. ज्याच्यामुळे प्रेक्षकांना जर वाटत असेल की मलाही उद्या जायचं आहे, मलाही उद्या करून बघायचं आहे, तर त्याविषयी थोडं सांगा. तर या ऍक्टिव्हिटीची ब्युटी ही आहे की कोणी पण येऊ शकतो. आमच्याकडे डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, आर्किटेक्ट्स आहे, आर्टिस्ट आहे, टीचर्स आहे, हाऊसवाईफ्स आहे, स्टुडंट्स आहे. वाव. तुम्हाला फक्त स्केचिंगची आवड असायला पाहिजे. तुम्ही स्वतःचा डिसिप्लिन क्रिएट करू शकता त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आमचा फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता. तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार. आणि दर सॅटर्डे संडेला मला वाटतं ओनली संडेला, दर संडेला तुम्ही भेटता आणि तुम्ही Yes. ऍक्टिव्हिटी करता. करेक्ट. सो जर तुम्हाला ह्यांना भेटायचं असेल तर जसं यांनी सांगितलं, तुम्ही यांच्याबरोबर असोसिएट होऊ शकता. वयाची काही अट नाही, तुम्ही काय करता त्याची काही गरज नाही, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि तुमचं पॅशन हवं की मला स्केच करून बघायचं आहे, तुम्ही यांना जॉईन करू शकता. जैनाब मॅडम, थँक्यू सो मच. Thank you very तुम्ही much. आलात. Yes. आमच्या शोचं नावच आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तुम्ही विचारांच्या पलीकडे जाऊन काहीतरी निसर्गाला परत देण्याचा प्रयत्न करताय, त्यासाठी तुमचे आभार. आणि आमच्या आजूबाजूच्या गोष्टी इतक्या सुंदर तऱ्हेने आम्हालाच पुन्हा दाखवण्याबद्दल तुमचे खूप आभार. मंडळी, काय मग, अर्बन स्केचर्स मुंबईच्या या आनंदी चित्रकारांमुळे आपल्याला निसर्ग निर्मितीचा अनुभव डोळे भरून पाहायला मिळतो. हे खूप महत्त्वाचं आहे. अहो, त्यांची मनं मनमुराद मोकळेपणानं हरणाच्या पाडसागत बागडतात, म्हणून तर हे शक्य होतं. हे चित्रकार हिरव्या नवलाईचं अनिमिष नेत्रांनी आकंठपान करत असताना आपल्या मनाचा मोरपिसारा फुलवून थुईथुई नाचतात. आणि हे सगळं खरंच विचारांच्या पलीकडलं आहे. त्यांच्यासाठी हा आसमंत खरोखरी सर्वस्व आहे. अर्बन स्केचर्स मुंबईचा उपक्रम नक्कीच आनंददायी आहे आणि आजच्या या कोविडच्या काळात सकारात्मक विचारधारेला गती देणारा आहे, यात शंकाच नाही. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ही माझी खात्री आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला ईमेलही करू शकता. आमचा मेल ID आहे आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. आपण पुढच्याही भागात अशाच एका कलाकाराला, अशाच एका अवलियाला भेटणार आहोत. पण तोवर तुम्ही सुद्धा थोडं तुमच्या विचारांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. आपण भेटूच.